सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण पूर्ण दिवस अगदी तासाला अर्ध्या तासाला प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा किंवा घशाला कोरड पडते तेव्हा पाणी हे घोटभर का होईना आपण पितच असतो. परंतु हे पाणी जसं आपल्या शरीराला आपल्या शरीराची जशी तहान भागवते तसंच हे पाणी आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण करू शकतं. हो, तुम्हाला माहिती आहे का, पाणी जसं आपल्या शरीराची तहान भागवतं तसंच आपल्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करण्याची ताकद ह्या पाण्यात आहे. आपण पाणी पित असताना मग जे पण तुम्ही काही विचार करत असाल त्या पाण्याद्वारे तुम्ही ते विचार पुन्हा तुमच्या शरीरात ग्रहण करत असतात. त्यामुळे कधीही पाणी पित असताना तुम्ही जे काही विचार कराल ते विचार करूनच करा. कारण वाईट विचार जर केले तर ते पाण्याबरोबर तुम्ही पुन्हा ग्रहण कराल आणि चांगले विचार जर का केले तर ते पाण्याबरोबर पुन्हा ग्रहण करणार. त्यामुळे पाणी पिताना काय, पण कुठल्याही गोष्टी खाताना सुद्धा ज्या गोष्टी खातो, ज्या गोष्टी पाहतो त्या आपण ग्रहण करतो, त्या आपण मेंदूत साठवत असतो. खाण्याच्या वस्तू आपल्या पोटात आपल्या भुकेला भागवत असतात. त्यामुळे काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता पाणी पित असतानाच आपल्याला असे काही गुप्त वाक्य बोलायचे ज्याने आपल्या मनातली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार आहे. असे गुप्त वाक्य आहेत. हे गुप्त वाक्य कुठले आहेत आणि हे पाणी तुमची इच्छा कशी पूर्ण करणार आहे, अगदी व्यवस्थितपणे ऐका. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नाहीतर पाणी फक्त पाणीच बनून राहील आणि तुमच्या इच्छा मात्र अपूर्ण राहतील. काय करायचंय सांगते ऐका. पूर्ण दिवस तुम्ही घरात असू द्यात किंवा ऑफिसला जाऊ द्यात, तुम्ही ज्या वेळेला पाणी पिता ती पाण्याची बॉटल ही ट्रान्सपरंट हवी. म्हणजे कशी, समजा काचेची बॉटल असेल किंवा काचेचा ग्लास असेल, अगदीच तुम्हाला नाही जमलं तर ते स्टीलचं ग्लास घेतलं तर चालेल, पण शक्यतो ट्रान्सपरंट असेल तर अतिशय उत्तम. एक पाण्याचा ग्लास घ्यायचं, तुम्हाला जेवढं पाणी प्यायचं आहे तेवढं प्यायचं पाणी त्यात घ्या. आता काही क्षण ते पाणी अगदी स्तब्ध होऊ द्या. म्हणजे पाणी हातात ठेवा, शांत काही वेळ शांत राहा, म्हणजे काही सेकंद. त्यानंतर त्या पाण्याकडे तुमची नजर असू द्या. त्या पाण्याकडे पाहत असताना तुमची कुठली इच्छा आहे, तुम्हाला अर्जंटमध्ये काही पैसे हवेत का, किंवा तुमचं लग्न जमत नाही तर ते जमायला हवं का, म्हणजे माझं लग्न जमलेलं आहे, किंवा माझा नोकरी व्यवसाय धंदा बिझनेस व्यापार जे काही आहे ते भरपूर वाढलेलं आहे. जी पण कुठली इच्छा आहे ती एकच इच्छा तुम्ही तुमच्या पाण्याकडे पाहून बोलायची. जितक्या जास्त वेळ ही इच्छा तुम्ही रिपीट कराल तितक्या जास्त हे पाणी चार्ज होईल. आणि जसं तुम्ही हे पाणी प्याल तेव्हापासून, अगदी ज्या दिवसापासून सुरुवात करतील त्या दिवसापासून काही दिवसातच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेल. कारण तुम्ही जो पाणी पिला त्या प्रत्येक वेळेला तो विचार केला, आणि प्रत्येक वेळेला जर तुम्हाला विचार करायला जमला नाही, तुम्हाला वेळ नाही, तरी पण तुम्ही जी कुठली इच्छा तुम्ही त्या पाण्याकडे पाहून बोलात, ते पाणी चार्ज होऊन ते तुम्ही पिलात, ते पाणी पिलं तर आहे, परंतु जे वाक्य तुम्ही पाणी पिताना बोललात ते वाक्य पूर्ण दिवस तुम्हाला म्हणायचं आहे. पूर्ण दिवस त्या वाक्याचा विचार करायचा आहे. काय तुम्ही काय बोललात, तुमची इच्छा जी काही बोललात असाल ती इच्छा पूर्ण झाली आहे असा विचार पूर्ण दिवस करायचा आहे. मग ती एखादी व्यक्ती तुमच्या जवळ हवी असेल किंवा तुमचं प्रेम प्रकरण असेल ते तुम्हाला पुन्हा तुमच्या नव्याने नवनिर्माण करायची असेल, कुठलंही असेल, काहीही इच्छा असेल, ती इच्छापूर्तीसाठी ह्या पाण्याचा उपाय नक्कीच करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन जे सर्वात जास्त आणि लवकर फास्टमध्ये आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे काही रेमेडीज आहेत त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येत असते. आता ही इच्छा किती दिवस बोलायची, जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे वाक्य इच्छापूर्तीचं जे तुम्ही बोललात ते इच्छापूर्तीचं वाक्य तुम्हाला बोलत राहायचं आहे. त्याचं चित्र रंगवायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण दिवस एकही वेळा निगेटिव्ह विचार करायचा नाही. जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असा विचार करत पूर्ण दिवस घालवायचा. ज्या ज्या वेळेला पाणी प्याल त्या वेळेला हे वाक्य नक्कीच बोलत चला. आजचा छोटासा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.